या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा, मदार चौक, सोलापूर। ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून 7 लाख रुपये आड असे म्हणत पत्नीला चाबकाने मारहाण करून तिचा छळ केला। या जाचाला कंटाळून काजल नारायण मिस्किन वय 25 राहणार दहिवली, तालुका माढा यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली। सासरी काजलला खूप त्रास देण्यात येत होता, तिला उपाशी पोटी ठेवण्यात येत होते, तिला कुणाशीही बोलू दिले जात नव्हते, यामुळेच तिने आत्महत्या केली। त्यामुळे आरोपींवर कारवाई करण्याची मागणी काजलच्या माहेरच्या मंडळींनी केली। या प्रकरणी गुरुवारी रात्री पती नारायण विलास मिस्किन, विलास रामचंद्र मिस्किन, शोभा विलास मिस्किन राहणार दहिवली माढा यांच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुरुवारी सकाळी काजलने आत्महत्या केल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली असता फौजदार अजित मोरे, संतोष पाटेकर हे घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह टेंभुर्णी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सोलापुरातील सिव्हिलमध्ये आणला। काजलचा नारायण सोबत 11 जुलै 2019 मध्ये विवाह झाला होता। सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी त्रास होत असल्याने 2024 मध्ये तिने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता। ती जवळपास 1 वर्ष माहेरी राहण्यासाठी गेली होती। त्यानंतर पतीने तिचा छळ करणार नाही, चांगले नांदवणार, त्रास देणार नाही असे कोर्टात लिहून दिले होते। त्यानंतर ती जून महिन्यातच पुन्हा सासरी गेली होती। त्यानंतरही तिचा छळ सुरूच होता असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे। काजलला गार पाण्यानेच आंघोळ करण्यास भाग पाडले जायचे, माहेरच्या नातेवाईकांशी बोलू दिले जात नव्हते, मोबाईलवरून आई वडिलांना सासरी व्यवस्थित असल्याचे सांगायला भाग पाडत असे, रक्षाबंधनासाठी माहेरी पाठवण्यात आले नव्हते असा आरोप केला। घटनेनंतर काजलच्या गळ्यावर आणि सर्वांगावर मारहाणीच्या खुणा असल्याचा आरोपही यावेळी नातेवाईकांनी केला। तिच्या पश्चात 4 वर्षांची एक मुलगी असल्याची माहिती मयत काजलचे नातेवाईक रुपाली रणदिवे यांनी दिली। रुपाली महेश रणदिवे, मी नातेवाईकाची मावस बहीण आहे। शुक्रवारी आम्ही तिला बघायला गेलतो। बघायला गेल्यावर तिच्या गळ्याला फास लागलेली खून होती पहिली। मग आम्ही 1-2दा तिला विचारायचा प्रयत्न केला, पण तिच्या मागं सासू आणि नवरा सारखीच होती, त्याने काय आम्हाला बोलू दिलं नाही। मग दुसरींदा हिनं गेली, परत दुसरी बहीण तिला घेऊन पलीकडल्या खोलीत गेली। पलीकडल्या खोलीत गेल्यावर तिनं तिला सांगितलं की दिदे मला फास दिलता त्याने आणि मला फक्त भाकरी खायची, तिच्यावर भाजी देत नाही ती खायला। तेवढं ऐकलं की सासू पाठीमागं लगेच पळतच आली। ती पळत आली की त्या दिवशी आल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी हिनं आम्हाला वाटणी सांगितलं। हिथं आल्यावर आम्ही घरी प्रयत्न केला की म्हणलं तिला आपण आणायची इकडं। मग दुसऱ्या दिवशी आम्ही फोन तसं कसं जायचं म्हणून आम्ही पोलीस स्टेशन मार्फत चाललो, फोन करून आणायचं म्हणून। तर पोलीस स्टेशनने सांगितलं की टेंभुर्णीच्या आमचं पोलीस आडवा मीटिंग चालू आहे गणपतीची, आम्ही काही येऊ शकत नाही। कधी सांगितलं? काल सांगितलं। मग माझी आई, माझा मावस भाव, एक ड्रायव्हर, अध्यक्ष तिथपर्यंत गेली। मग त्यांना आम्ही विनंती केली की फक्त आम्हाला एक साधा पोलीस पाठवा तुम्ही, कारण की पोलीस दिसलं की दबाण मुलगी पाठवते नाही, पोलीस नेला की ती आमच्यावर हाणमार प्रत्येक वेळेस करते। ती 7 वर्ष झाले हाणमार आम्हाला प्रत्येक वेळेस गेले ती करत होती। मग त्यांनी सांगितलं, ती पोलिसांनी 8 वाजेपर्यंत माझ्या आईला, मावस भावाला आणि त्या ड्रायव्हरला तिथंच बसवलं। 8 वाजता मग माझा मावस भाऊ घरी निघून आला। मग 4 वाजता त्या मिस्किनचा फोन आला, नारायण मिस्किनचा, काल 4 वाजता आला। मग त्यांना कुणी कळवलं की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलतो म्हणून। मग आमचा ग्रह आहे की टेंभुर्णी पोलीस स्टेशनने त्यांना कळवलं की तुमच्या बायकोला न्यायला येणार आहे ती म्हणून आणि आलती म्हणून। मग त्याचा आम्हाला 4:30 वाजता माझ्या मावस भावाला फोन आला। माझा मावस भाऊ म्हणला की त्याला म्हणला की काय लागा तुम्ही काय माझा परपंच होऊ देता का नाही का, सारखी कोर्टाची पायरी चढवता। ती माझा मावस भाऊ खोटा बोलला की म्हणला दाजी मला काय माहिती, मी कॉलेजच्या निमित्तानं मी बाहेर आलोय म्हणला। बाहेर आलोय म्हणल्यावर त्यानं घरी आले की माझ्या आईला नेहणारी माझी आई, त्या मुलीची आई, चुलता सगळ्यांनी सांगितलं आल्यावर असं झालंय म्हणून। तर त्याला परत आम्ही फोन केला की तुम्ही कुर्डवाडीपर्यंत उद्या घेऊन या, आम्ही काय पोलीस स्टेशनमध्ये जात नाही। ती म्हणलं की मी उद्या कुर्डवाडीपर्यंत घेऊन येतो, तुम्ही हिकंड या। मग आम्ही काय पोलीस स्टेशनमध्ये जात नाही म्हणलं, तुम्ही घेऊन या। त्यांनी तोपर्यंत सकाळी 6ला तर आम्हाला फोन आला की तिनं स्वतःहून मिस्किननं फोन केला, काजलनं फास घेतलाय। नवऱ्यानं फोन केला, रडला नाही काय नाही, फोन केला की काजलनं फास घेतलाय। कुठे घेतलाय तर गोट्यात घेतलाय। शेणाने हात पूर्ण भरले ते, पाय पूर्ण भरले ते, दाव्याला काही घाण लागलेली नाही, गळ्याला
गळ्याला ओन पहिला पण आता मात्र गळ्याला वर नकवर बले 4 ठिकाणी येते. गळ फासपाक पूर्ण आत केलाय. सगळ्या मांडीला जखमा येत्या. हा पाठीला जखम आहे. हा पहिला पण तिला मानसिक तर 6 वर्ष झालं छळ करत होती. ही आण ती आण म्हणून छळ करत होती मावशी कोंड. तरी मावशी सगळं प्रत्येक वेळेस साडी कुठं डोरली कुठं जुडवी सगळं पोच करत होती. मावशीला नवरा नाही. थोडं थांबवत. सकाळी मला मुलीच्या भावांचा फोन आला. दिदे इकडे 7:30 वाजता. मला म्हणली दिदे तू काय करते. मी म्हणलं काय झाले नेमकं. तर मला दिदे तू पटकरणी ये काय झाले आम्हाला सांग नाही तिथं. परत मी आमचं त्या दहिवली दुसरं पाहुणे होते तिथली वहिनी मोडणीमची. मी वहिनीला म्हणलं वहिनी नेमकं काय झालंय सांगा तरी मला काय झाले. ती म्हणल्या काजलला कुठं फास दिलाय. मी म्हणलं फास दिलाय मेली का लावून बाहेर काढले बिल्ले. मी असं त्यांना विचारलं तरी त्यांचं पाहुणं म्हणलं आम्हाला काय चौकशी नाही दहिवलीची. मग त्या वहिनीनं परत फोन केला भावासनी की असं काय झाले बघून या जा. ती भाऊ म्हणला आम्ही काय तिकडं जात नाही लांबनं चौकशी करतो. त्यांनी लांबनं चौकशी केलं. पोलीस स्टेशननं त्यांना कळलं की मुलगी मेली म्हणून. मग इथं मोडलीमची मावशी मला म्हणली पटकनी तुम्ही इकडं बावीला या म्हणली. मग आम्ही गाडी करून बावीला आलो. बावीतनं आम्ही तिचं चुलत भाव बहिणी सगळी नाते गोळा केलं. आम्ही तिथून टेंभुर्णीला गेलो. टेंभुर्णीला आम्ही जात नव्हतो कारण की आम्हाला केस देऊन ती प्रेत आणायची होती कोंड. पण त्यांनी आम्ही टेंभुर्णीला गेलो तर आम्हाला समजलं की त्यांनी प्रेत सोडून त्यांनीच आणून इथं ठेवलंय म्हणून टेंभुर्णीमध्ये. आम्ही बघितलं आम्हाला काय दिसलं नाही. ती सांगितलं नव्हतं. पोलीस मग गेली असतील तिथं आम्हाला काय माहित नाही. मग प्रेत कसं सोडवलं आम्ही येतो त्यांनी. मग आम्ही गेलो तर आम्हाला तिथं समजलं की प्रेत इथं आतमध्ये आहे म्हणून. मग आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही प्रेत आम्हाला नाही करता सोडवलं कसं तुम्ही. तर त्यांनी आम्हाला त्यांनी काय बोलू दिलं नाही टेंभुर्णी पोलीस स्टेशननी. काय बोलू पण ती नाही. तिने अंगाला पण लावून घे नाही ती. आमची दखल अजिबात घेतली नाही. आम्ही किती रडलो पडलो. त्याची आई हिकुंड तिकडे जबाबाला चालली होती तर तिच्या मागं 4 संरक्षण होती. मग ही माझी बहीण तिच्या अंगावर गेली. माझ्या भावाने एक चापट मारली तर त्या पोलिसने हिच्या अंगावर आली. मग तिला आम्ही म्हणलं तू आमचं संरक्षण घेत नाही मेलं तरी जेवण त्यांचं संरक्षण तू कशासाठी घेते. आम्हाला संशय आहे त्यांच्यावरती. आम्हाला त्यांच्यावरती संशय आहे की त्यांनी प्रयत्न करून त्यांनीच मारले. आमची मुलगी आहे अशी जरी त्यांनी सोडली असती ना आम्हाला नांदवायची नाही तरी आम्ही एका पायावर आणायला घरी तयार होतो. आम्ही गड्यासारखी तिला सांभाळली असती. पण ती आम्हाला आता खुनाला खून पाहिजे. आम्ही आता शांत बसणार नाही. सरकार लाडक्या बहिणी म्हणतो पण त्या बहिणींचा काय उल्लेख करतात का सरकार करतात का. काहीच दखल घेतली जात नाही. पैशावर आजकाल सगळं चाललंय. कोर्टामार्फत गेलतो म्हणून आणि आम्ही गेलेलो तर कोर्टामार्फतच गेलेलो. कधी केस केली होती तुम्ही. 2 महिने. आम्ही आता ही 1.5 वर्ष केस मध्ये चाललंय आमचं सारखं म्हणजे चालूच आहे. कोर्टातूनच पाठवले. आम्ही लेखी घेतली होती ती म्हणलं आणि नंतर माझ्या बहिणीला दबाव द्यायचे की तू काय बोलू नको मी बरी आहे म्हणून सांग. तिच्या पुढे बसायचं आणि तिला फोन करून बोलायला सांगायचं की मी बरी आहे. मग आईला मला बरं वाटायचं माझी बहीण चांगली बोलते असू द्या. मी म्हणायची माणसं बदलत असतात असू दे देवाकडून चूक झाली. आम्ही म्हणून काय असं विचारच मनात आणत नव्हतो की असं माझ्या बहिणीला होईल. पण लग्न कधी झालं होतं. लग्न आता ही 6 वर्ष झाले. 2019ला. नवरा काय करत होता. शेती करत. माझ्या भावंडांना माझ्या आईला माझ्या मावशीला मारले. 2 भावासनी माझ्या आईला पण त्यांनी मारहाण केली जावयानी. आणि त्यांची थोरली जावा आहे ती पण काजलला म्हणायची की तू कुठं तरी जा पड येऊ नको तू इथं. माझ्या जावापासून पण धोका होता. गीता आणि 2 दीर नाही नवरा आणि सासू सासरा ह्यांच्यापासून. सासून तर तिला आजपर्यंत कधीच येऊ दिलं नाही घरात. बाहेर गोट्यात ठेवायची नुसती. हात मोडला 2-3 वेळा. हात 2-3 वेळा मोडला. कोरोना ट्रीटमेंट चालू आहे. ती कागद आहे ती आमच्याकडे. कागद आहे ती 2 ठिकाणी हात मोडला त्या सासून. अर्धा दात पाडलाय सासूने. अर्धा दात पण पाडलाय. संशय तुमच्या आता बहिणी त्या नवऱ्यावर सासऱ्यावर दिरावर जावावर आणि नवऱ्यावर. बहिणीला कुठं वण्यात आहे कुठं बघितलं. पाटीला आहे मांडीला इथं. कधी बघितलं. आज सकाळी बघितलं आम्ही. सकाळी तिथं टेंभुर्णी ह्याच्यामध्ये पोस्टमार्फन मध्ये तिथं बघितलं आम्ही. तोंड सोजलंय फटाळी सोजली. तिनं सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्यांनी असं आम्हाला वाटतं की त्यांनी खाली फास आत गेलाय. वर जे आहे ती त्यांनी परत लटकवलेलं दिसतंय आणि दाव्याला काही घाण लागलेलं नाही. तिचं सगळं पूर्ण पाय हात शेणानं भरलेत आहे. आणि त्या दाव्याला काही सुद्धा लागलेलं नाही. उमेश नंबर पवार खंडाळी आणि ते मेहुणा
मग आम्ही गेलतो भेटायला शुक्रवारी. गेल्यावर ते आम्हाला चांगले बोलले, हे म्हणले. आम्ही म्हणलं बरं आहे, राखी कुंडाला घालवतो म्हणले. त्याने काही घालवलं नाही, 2 दिवसांना सोडतो म्हणलं. हाच विषय झाला त्याचा जोरात. ते काय परत त्यानं आमचं कोर्ट हे मॅटर चालू होता. आम्ही वकील दिलता माड्याचा मॅडम आहे. त्यांनी मग दखलतेमार्फत आम्ही जात होतो, येत होतो बरं सगळं हे केलं. आमच्या मावशीला गेले की हानमार करत होतं, शिवाय देत होतं. मी गेल्यावर माझ्या देखतं त्यांनी शिवाय दिले, घाण बोलले वगैरे वगैरे. बलात्कार करीन असं म्हणले ते गेल्यावर आम्हाला. ते बोलले सासूला करीन म्हणले. ते स्वतः मी ऐकली. आम्ही दोघं जायचं भेटायला ना, ह्यांच्या भावाला कोण जाऊ देत नव्हतं. ते असं 2-3दा बोलले आम्हाला. परत सासरा म्हणला त्याशी गेल्यावर भेटायला म्हणला ती पोळ आल्याशी त्यांना मारलं असतं म्हणला आम्ही. ती आली नाही ती म्हणला. मग मी सकाळी फोन केल्यावर मला म्हणला काजीनं फास घेतला पाहुणा म्हणला. हां तेवढं शेवट फोन झाला आणि परत काय नाही. आणि काल त्यांना त्या हवालदाराला म्हणला बीटच्या टेम्पोच्या, मी पुण्याला आलो दवाखान्यात म्हणला, तुम्ही आज काय येऊ ना म्हणला, मी घरी नाही. मग त्यांनी परत फोन केला हवालदाराला म्हणला मी पुण्यात दवाखान्यात आहे. मग आमच्या मोबाईलवर फोन आला 6 वाजता रात्री. लागा मी येतो चांगला आहे, कशाला पोलीस स्टेशनला जातो तुम्ही म्हणला. त्यांनी हे केलं आम्हाला, येतो चांगला आहे म्हणला, कशाला तुम्ही हे करू ना म्हणला, तरच काही देत नाही म्हणला, काय अडचण नाही म्हणला. ते सगळं कोर्ट मॅरेज त्यांनी केलेलं आहे हे विषय माहिती सगळं. त्याने पोलीस त्याचं पोलीस पाटील गावातलं हाताचा सगळा त्यांचा. हां सगळं त्यांचं आहे, पोलीस पाटील सगळं ते वगैरे वगैरे म्हणजे त्यांचं. ठीक आहे, आपण ते पण बघूया. हां ती काय म्हणलं शेवट बलात्कार करीन माझ्यासमोर असं बोलले आम्हाला. तिथे गेलो आणि आम्हाला गेले हानमार करत होतं. ते मला कवा केलं नाही हानमार्या. मला उमेश म्हणा तू चांगला आहे, तो असू दे. मग आम्ही काय म्हणून आमची बहीण आंदा म्हणून आम्ही मागं घ्यायचो. मग ते आमच्या मोबाईलमध्ये 2 आहेत, ते आमचं काका वारला आहे, त्यांना हानमार केलेले हे द्या, सासूला बी केलेले हानमार. तर आम्ही गप बसलं, काय बोललो नाही. ते बरं ते 400 कौटुंबिक हिंसाचाराचा जो गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर तुमची बहीण ती तिथंच राहिला नाही. 8 महिने आम्ही इथं सांभाळले ना, 8-9 महिने. कधी सांभाळत होतं? आता गेल्या वर्षी 8-9 महिने सांभाळून काय केलं, कोर्टामार्फत आम्हाला म्हणले आम्ही काय करत नाही, घालवा म्हणली. मग यांनी काय केले, टेंबूरून गेली तिथनं घालवली तिने त्यांच्या घरी. हां त्यांच्या घरी घालवलं, परत नांदोला घालवली. आता मी चांगलं सांभाळते ती. आम्ही घालवले आणि तिला घरात तिला परवशू देत नव्हती. सकाळपारी तिला गार पाण्याने आंघोळ करायला लावायची वाटत. सकाळपारी त्याला पाणी तापू देत नव्हती. तिचे कपडे शेडमध्ये वाळू घातलेले असायचे. हां तिला अजिबात घरात परवासी देत नव्हती. तिला आम्ही इथनं खायला नेलं देत नव्हती खायला. हां त्याच्या आम्ही नेलं करून तिला सप्पची आणि ती काय दिलं नाही खायला आमच्या देतात त्यांनी. आणि काय बोलायला आमच्या मग आवाज ऐकून यायची. तिला आम्ही विचारतो तुला गेलं फास दिलता, तिनं दिलता म्हणून सांगितलं होतं आम्हाला. तर हिनं हे केलं त्यानं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.